नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालोय रायगडला. सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही घाटकोपरवरून 5 वाजता 5 जण निघालोय. चला तर मग बघूया आमचा घाटकोपर टू रायगडचा प्रवास. तर आमचा ड्रायव्हर इथे खूप घाबरला आणि सकाळी सकाळी देवाची गाणी लावली आहे. सरसुहाची श्रावणी पद्धतीने सकाळ झाली आणि असं खूप छान वाटतंय. वातावरण कसं एकदम मस्त. सकाळी जशी ब्रेकअप की सॉन्ग लावले. तर आम्ही कुठेतरी माणगाव मध्ये उतरले आणि मस्त असा व्ह्यू दिसतोय. तर आपण पोचलोय स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या प्रवेशद्वाराजवळ. होएगा नसीब में तो मिलेगा अपना एक रोड एक पण व्हिडिओ सरळ. तर आता आम्ही ते करवंद काढायला थांबलो. आता कुठून पिकलेलं आहे? वाव. तर घाटामध्ये ह्या लोकांना पोटामध्ये कसला व्ह्यू आहे खतरनाक. आणि आपल्याला आता इथे जायचंय. रायगड 8 किलोमीटर.
चाललोय तरी पण आपण पोहोचत नाही. आणि आपल्याला काय 8 किलोमीटर आहे अजून. आणि अशा प्रकारे मस्त सुंदर असा व्ह्यू बघत आपण रायगडला चाललोय. गाडी दिसते आपण आता रायगडच्या पायथ्याशी आलोय आणि आपण हळूहळू चाललोय. इकडे आपली हाय कसे आहेत बॅग आहे. ब्लॉगर मस्त आम्ही चाललोय नाश्ता करायला हॉटेल शिव सह्याद्री. आणि ज्याकडे मस्तपैकी मोठी बॅग आहे पैशांची. तर आम्ही पोह्याचा नाश्ता चालू बोला काहीतरी. आम्ही आता रायगडवर ट्रॅक करणार आहे. केतन बोलतोय रोपवेने जावं, बट माझी इच्छा आहे की पायरीने जावं. पण त्याच्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे की येताना आपण त्याच्याने येऊ. पण काय मज्जा, तुम्ही एवढे लांबून इकडे आलेत आणि तुम्ही बोलला रोपवेने जावा, तर काय काय राहिलं काय मग तर गाईस आम्ही चाललोय. ₹100 काय गॉगल तू जेव्हा बोलत होतं तिने अडवलं. सॉरी आता माझं नाही. आता तुला गॉगल घ्यायचंय ना, चल घेऊया. महाग भेट तर आम्ही चाललो गॉगलची प्राइस. सेम आहे रे केतन, सेम भेटला पण तर आम्ही मस्त चालत चाललोय गडावर. अभी होगा शुरू. इथनं 600 पायऱ्या कमी पडणार आहे म्हणलं का? आई गो, किती? 700. मी शॉर्टकटने आलो करून आणतो. आणि हे मस्त असं लाल पालवी आलेलं झाड आहे. काय हो तू पण आली असती. तुला रोपवेने पाठवलं असतं. दीदी पार हात टेकून बसली दगडांवर. हो माधुला घ्यायचं का? अरे इथं तुझा जीव सांभाळा ना. आमचं दगड घेऊन जा. हो माय गॉड. दीदी मी तुला इथं सांगतो, दीदी वापस कोणत्या गाडावर येणार? दुसऱ्या साईडने पायऱ्या आहेत, पण नाही, आम्हाला जंगलाच्या वाटेतूनच जायचंय.
माणसं बोललेले आम्ही रतनगडवरून जाऊन आलोय, हे चढू शकतो, पण तीच माणसं आज बघा हे सपना कुठे आहेत. हे बॅग घेणार ना आता सीडी. इथून वरती यायला पायऱ्या आहेत आणि आम्ही इथून असं चालत आलोय. एका गाढवाचा आवाज ऐकून दुसऱ्या गाढवाने आवाज बंद केला. मग तुझ्या गावाच्या आजूबाजूच्या असतील. परंतु असा नियम रायगडचा होता. परंतु ती माता दुसऱ्या दिवशी गडावरती दूध दही विकण्यासाठी गेली. तो दिवस होता कोजागरी पौर्णिमेचा. आता कोजागरी निमित्त गडावरती होळीच्या मनावरती मतदानी केली होती. ते खेळ पाहता पाहता त्या मातेला उशीर झाला. नगर खणावरती नगर चौघडे तिथे जायचंय. अच्छा ओके. टकमक टोकते. हा टकमक टोकते. आपल्याला तिथे जायचंय हे ऐकूनच आमच्या मॅडमची एनर्जी डाऊन झाली आणि आमचे मॅडम इथे बसलेत. आता काय राहणार आहे चवीने एवढं. सर काय केलं. औरंगजेब. जे तिकीट ठेवून ये. आवाज बघ दोन साईडने. पटकन
आपल्या महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर पूर्वी या दरबारात इथे साजरा झाला. आपण सर्व शिवभक्तांनी एक राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर एक फ्रेम पाहिजे असेल बघा. आणि त्या फ्रेम मध्ये जो इंग्रजांचा वकील आहे, व्हाईट लांब केसांचा माणूस, आपल्या डोक्यात असताना व्हाईट फेटा काढून जो राजाला झुकून त्रिवार मानाचा मुद्रा करतो ना, तो रायगडावर या दरबारात पूर्वी आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकाला एक पण हे पण किती तुटले अजून थोडे पिढ्या. खरंच रायगडवर एकदा तरी जा, नक्कीच जा. तिथे गेल्यावर तिथल्या मातीला स्पर्श करा. ही तीच माती आहे ज्या मातीला आपल्या महाराजांचे पदस्पर्श झालेत. खूप अभिमान वाटेल. या ब्लॉगमध्ये मला खूप काही गोष्टी घेता नाही आल्यात, पण खरंच मी एवढंच सांगेन की तुम्ही स्वतः रायगडवर जा आणि डोळे भरून आपल्या महाराजांचा रायगड बघा. धन्यवाद.